नमस्ते, राधिकाच आर्टमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. खूप सुंदर असा हा लोटस मंगळसूत्र सेट अगदी बिगिनर्स असाल तरीही किती सोप्या पद्धतीने तयार होतो ते आपण बघूया. त्यासाठी मी इथे क्रिस्टल, फ्लॉवर कॅप आणि लोटस 26 गेज वायर याप्रमाणे मटेरियल घेतलेलं आहे. सर्वात आधी आपल्याला गेज वायरला या पद्धतीने लूप तयार करून घ्यायचं आहे. ठीक आहे, असा डबल लूप मी इथे तयार केलेला आहे. त्यानंतर लोटसला वरच्या साईडला आणि खालच्या साईडला असे 3 लूप दिलेले आहेत. त्यापैकी मधल्या लूपमधून आपल्याला ही वायर अशी काढून घ्यायची आहे. ठीक आहे, या ठिकाणी 18 गेज वायर घेतली असती तर या लूपमधून आपल्याला ती घालता आली नसती आणि क्रिस्टल पण घालायला थोडं कठीण होतं. त्यामुळे मी इथे 26 गेज वायर घेतली. तुम्ही इथे 20 गेज वायर पण यूज करू शकता. ठीक आहे, या पद्धतीने आता 0.3 mm ची वायर इथे लूपजवळ आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे आणि हा लोटस आपल्याला असा क्रॉस मेथडनी पॅक करून घ्यायचा आहे. ठीक आहे, हे बघा, याला 3 लूप दिलेले आहेत. तर आपल्याला या पद्धतीने असा वायर राईट साईडला घालून लेफ्ट साईडने काढून घ्यायची आहे आणि अशाच क्रॉस पद्धतीने आपल्याला हा लोटस इथे अटॅच करून घ्यायचा आहे. ठीक आहे, हे बघा, आणि वरच्या वायरला आपण असे 2-3 वेळे देऊन पुन्हा वरच्या लूपमधून आपल्याला खालच्या लूपमधून ही वायर पास करून घ्यायची. तर या ठिकाणी आपला हा लोटस वायरवर अटॅच झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे लोरियल्स घ्यायचे आहेत. तर हे मार्केटमध्ये रेडी अवेलेबल असतात किंवा लोरियल कसे तयार करायचे हे मी याआधी पण बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये दाखवलेले आहे. या व्हिडिओच्या शेवटी पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आता हे वायरमध्येच आपल्याला 6 ते 7 लोरियल असे घालून घ्यायचे आहेत आणि वायरने आपल्याला हे लोरियल पण असे व्यवस्थित पॅकिंग करून घ्यायचे आहेत. वायर रॅपिंग नाही केली तर ते लोरियल एका साईडला येऊन वरच्या बाजूला फक्त तार दिसू शकते. त्यामुळे लोरियल पण आपल्याला वायरने व्यवस्थित असे रॅप करून घ्यायचे. त्यानंतर एक फ्लॉवर कॅप 6 mm चा क्रिस्टल आणि पुन्हा कॅप या पद्धतीने आपल्याला याला पण असा वायरने 2-3 वेळा असा पॅक करून घ्यायचं आहे. पुन्हा 6 ते 7 लोरियल ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला इथे लोरियल तुम्ही जास्त पण घेऊ शकता. मंगळसूत्राची लेंथ आपल्याला ज्या पद्धतीने घ्यायची आहे त्यानुसार हे आपल्याला कमी जास्त करता येतं. ठीक आहे, पुन्हा वायर रॅपिंग करून घ्यायची. लोरियल आपल्याला थोडे सेट करून घ्यायचे म्हणजे दोन्ही साईडला व्यवस्थित येतील या पद्धतीने. आता या ठिकाणी पुन्हा फ्लॉवर कॅप आणि 8 mm चा रेड कलरचा क्रिस्टल मी इथे यूज केलेला आहे. हा मिडल क्रिस्टल असल्यामुळे थोडी साईज मोठी घेतली आणि पुन्हा फ्लॉवर कॅप. ठीक आहे, याला पण आपल्याला असं 2-3 वेळा पॅक करून घ्यायचं आहे. आता सेम याच प्रोसेसने मी पुढची पण या ठिकाणी लोरियल आणि क्रिस्टल घालून घेणार आहे आणि दुसऱ्या साईडला पण आपल्याला एक लोटस अशा पद्धतीने सुरुवातीला आपण जसा पॅक केला अगदी त्याच मेथडने आपल्याला इथे हा पॅक करून घ्यायचा आहे. यापुढेही आपण खूप सुंदर असे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. अगदी नवनवीन प्रकारचे सेट कसे बनवायचे हे मी तुम्हाला शिकवणार आहे.
चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका. ठीक आहे, या पद्धतीने आता हा लोटस पण आपला व्यवस्थित याच क्रॉस मेथडने आपल्याला पॅकिंग करून घ्यायचं आहे. या ठिकाणी 0.3 mm ची वायर काळी पडते, तर त्याऐवजी 0.3 mm ची कॉपर वायर मिळते, जिला अँटी टर्निश वायर पण आपण म्हणू शकतो. ती या ठिकाणी यूज केली तर आपला हा सेट जास्त काळ चांगला राहतो, वायर काळी पडत नाही. आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा दुसऱ्या साईडला पण सेम लूप तयार करून घ्यायचा आहे. थोडासा असा सर्कल शेप देऊन इथेच वायर आता कट करून घ्यायची आहे. ठीक आहे, हा लूप डबल लूप तयार करायचा आहे. आणि हे बघा, अगदी कमी वेळात आणि खूप सुंदर असा आपला हा लोटस पेंडंट तयार आहे. आता याला आपण मंगळसूत्र अटॅच करून घेणार आहोत. मी इथे 32 इंच इतकी ही मंगळसूत्राची सर इथे अटॅच करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 36, 30 किंवा 18 इंच मंगळसूत्राची सर तुम्ही यूज करू शकता. आता इथे मी बॉलपिन मधोमध कट करून त्यामध्ये 1 mm चा गोल्डन बीड आणि क्रिस्टल 8 mm चा क्रिस्टल यूज केलेला आहे. याच ठिकाणी तुम्ही पर्ल्स घालून लोरियल पण तयार करू शकता. आणि या पद्धतीने राऊंड नोज प्लायरच्या साहाय्याने आपल्याला असा लोरियल तयार करून घेता येतो. तर अशा पद्धतीने तुम्ही मोत्याचे पण लोरियल्स घरच्या घरी तयार करू शकतात. आणि अशाच प्रकारचे खूप सुंदर सुंदर असे सेट आपल्याला तयार करता येतील. आता या ठिकाणी हा स्टड ह्या लोटसवर व्यवस्थित बसत नाही. ठीक आहे, दोन्ही साईडला याला लूप असल्यामुळे आपण या ठिकाणी असा होलवाला स्टड यूज करणार आहोत. आणि त्याला वायर रॅपिंग कशी करायची ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. 0.3 mm ची वायर इथे अटॅच करून घेतली. त्यानंतर स्टडला जे होल असतात त्या प्रत्येक होलमधून आपल्याला वायर रॅपिंग करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, अगदी याच पद्धतीने आपल्याला प्रत्येक होलमधून असे वायर पास करून आणि स्टडला मधोमध जी वायर आहे त्याला पण या पद्धतीने असं रॅपिंग करत करत हा स्टड अटॅच करून घ्यायचा आहे. लोटसच्या पण ज्या खाचा दिलेल्या असतात त्यामधून आणि स्टडच्या पण आपल्याला प्रत्येक होलमधून ही वायर अशी काढून घ्यायची. तर याच पद्धतीने मी दोन्ही इयरिंग तयार करून घेते आणि त्याला लटकन कशी लावायचे ते आपण बघूया. ठीक आहे, इथे वायरमध्येच मी 6 लोरियल आणि आपण जो क्रिस्टलचा लोरियल तयार केला आहे तो पण असा घालून घेणार आहे. स्टड अटॅच करण्याच्या आधी पण आपण हे लटकन अटॅच करू शकतो किंवा नंतर पण करता येतात, त्यामुळे काहीच हरकत नाही. आता या पद्धतीने आपल्याला हे लटकन पण आता या स्टडवर असं व्यवस्थितपणे अटॅच करून घ्यायचं आहे. इथे ग्लूचा पण यूज तुम्ही करू शकतात, पण
स्टड फक्त दोन्ही साईडलाच ग्लूने चिपकवता येतो, म्हणून मी इथे वायर रॅपिंग केलेली आहे. आणि बघा खूप सुंदर असा इयरिंग आपला बनून तयार आहे. हा सेट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.